तर नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत देवाची आळंदी म्हणजेच श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिर या ठिकाणी. मंडळी, पुण्यनगरी म्हणजे पुणे याच्या शेजारीच असलेलं आळंदी हे शहर, ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी आहे. मंडळी, या ठिकाणी आपण कसे पोहोचलो याचा सविस्तर आढावा आता आपण घेऊया. नमस्कार मंडळी, आपल्या राजेशाही पर्यटन एक्सप्लोर विथ राजे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मी निलेश राजे. मंडळी, गेल्या अनेक व्हिडिओमध्ये आपण जो भरभरून प्रतिसाद दिलात, कॉमेंट्स केलेत, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. मंडळी, आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुण्यनगरी येथील इंद्रायणी काठी देवाची आळंदी. तर यासाठी आता आपण पुण्याच्या देवाची आळंदी म्हणजे आपल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीची भेट घेणार आहोत, त्याचं दर्शन करणार आहोत. तर यासाठी माझ्यासोबत, खास मुंबईहून म्हणजे माझ्यासोबत एक आमचे नातेवाईक म्हणा आणि आमचे व्याही म्हणा, मित्र म्हणा. नातेवाईक व्याही यापेक्षा मित्र हे फार जवळचं नातं आहे, असे श्री महेंद्रजी कोष्टी साहेब, ज्यांचं वास्तव्य बालपणापासून पुणे शहरात गेलेलं आहे. आता जरी ते मुंबईला असले तरी ते पुणे शहरात बालपणापासून राहत होते आणि नोकरीनिमित्त म्हणजे त्यांची नोकरी मला वाटते COP, त्याच्यामध्ये COP काय आहे म्हणजे एज्युकेशन, शिक्षण प्रशासनाचे शिक्षण हे आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्यात ते सर्व्हिसला होते, मशीनमॅन किंवा काय ते मशीन अटेंडंट या पदावर, मशीन अटेंडंट्स या पदावर होते, बरोबर ना? तर कोष्टी साहेब माझ्या सोबत आहेत. नमस्कार. हे आहेत आपले आमचे मित्र, व्याही, नातेवाईक आणि या सगळ्या गोष्टीत मित्र हे फार जवळचं नातं आहे आमचं, मैत्रीचं. तर आज ते आपल्या सोबत आहेत मुंबई ते पुणे या प्रवासात. आणि विशेष म्हणजे पुण्या, आळंदी, देहू या सगळे जे पुण्याच्या आसपासचे परिसर आहेत किंवा प्रॉपर पुणा आहे मंडळी, त्या पुण्यामध्ये कुठली गल्ली कुठे जाते, कुठला रस्ता कुठे जातो, हा ह्यांच्यापेक्षा कोणाला जास्त कळणार नाही, कारण यांचं बालपणच या ठिकाणी गेलेलं आहे. तर चला मंडळी, आता आपण निघूया मुंबई ते पुणे देवाची आळंदी. चला तर मग. तर मंडळी, आता आपण निघालेलो आहोत मुंबई ते पुणे या एक्सप्रेस वे वरतून. पाऊस आहे मंडळी, भरपूर पाऊस आहे. सकाळी निघालो तेव्हा. मंडळी, घरातून निघालो त्यावेळी असाच पाऊस होता. पण एक विशेष आहे, एक्सप्रेस वेवरती गाड्यांची भरपूर गर्दी असते, पण आता तो मिसिंग लिंक झाल्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे मंडळी. पण आज पाऊस भरपूर आहे. पण ठीक आहे, पाऊस असो, ऊन असो, वारा असो, आपण कलाकार आहोत. द शो मस्ट गो ऑन. चलो. तर मंडळी, आता आपण या रस्त्यावर आलेलो आहोत. पुढे आता आपल्याला एक बोगदा लागेल नेहमीचा, आणि हा बोगदा गेल्याच्या नंतर साधारण पुढे टोल नाका आहे, आणि तो सोडल्यावर आपल्याला एक मोठा बोगदा लागेल, आणि मग तो मिसिंग लिंक डोंगराळ रस्ता. बोगद्यात शिरलो आहे मंडळी आपण. तर मंडळी, आता सांगितल्याप्रमाणे हा बघा, हा खोपोलीचा टोल नाका आलेला आहे. खालापूर या ठिकाणचा हा टोल नाका आहे, आपल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील पहिला टोल नाका. टोल द्यावाच लागतो मंडळी.
मंडळी, आपल्याला सांगितल्याप्रमाणे आता आपण टोल नाका सोडलेला आहे आणि आता पुढे जाऊन एक मोठा बोगदा जो नवीन बनवलेला आहे मिसिंग लिंकवरचा तो येतो आहे आणि त्याच्यापुढे आपल्याला मंडळी मिसिंग लिंक बघायला मिळेल. हा बघा, हा बोगदा जो आहे हा नव्याने बनवला आहे. किती सुंदर आणि सुरेख बनवला आहे बघा. त्या बोगद्यामध्ये लाइटिंग पण अतिशय चांगली आहे. मंडळी, हाच तो मिसिंग लिंकवरचा बोगदा. आता हा संपेल. हा जवळजवळ 9-10 मिनटाचा बोगदा आहे मंडळी साधारण. आणि ह्याच्यानंतर अतिशय विलोभनीय दृश्य आपल्याला जे पाहायला मिळेल मिसिंग लिंकवरचं ते बघा. आता हे बघा, आपण बोगद्यातून बाहेर पडतो आणि दोन्ही बाजूला बघा मंडळी, अतिशय सुंदर, जसं काय आपण एखाद्या दुसऱ्या देशामध्ये अमेरिका युरोप खंडात आलो आहे हाच भास होतो आहे. कारण दोन्हीकडे डोंगरावर कसे ढग उतरलेले आहेत पावसाळी वातावरण असल्यामुळे. बघा मंडळी, अतिशय म्हणजे एवढं भव्य दिव्य असं स्वर्गीय वातावरण आपल्याला अनुभवायला मिळतं आहे. आणि खरंच हे अतिशय छान मिसिंग लिंक बनवलेली आहे. साधारण अर्ध्या पाऊण तासाचा जो प्रवास आहे मुंबई पुण्याचा, तो अर्ध्या पाऊण तासाने का होईना वाचतो आहे. एक भला मोठा घाटाचा वळसा याने वाचला जातो आहे. हे बघा किती सुंदर. आता आपण त्या मिसिंग लिंकवरच्या ब्रिजवर आहोत. अतिशय छान. हे बघा, दोन्ही बाजूला कसे मंडळी ढग उतरलेले आहेत, हिरवेगार डोंगर आणि पुन्हा एक बोगदा येतोय. हा बघा, हा पुन्हा एक बोगदा आला. मंडळी, आता पुढचा टोल नाका जो आहे तळेगावचा तो आलेला आहे. आणि आता अशा प्रकारे आपण घाट सोडून जवळजवळ पुण्यामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. आणि पुढे जाऊन आपल्याला एक डाव्या हाताला वळण लागतं देहू रोड, आणि तिथून आपल्याला सरळ आळंदीला जायचं आहे. हे बघा, हा तळेगावचा टोल नाका. हे बघा, हे मंडळी आता आपण साधारण तळेगाव सोडून पुढे आलेलो आहोत. आणि आता आपण इथूनच डाव्या हाताला आपल्याला एक देहू रोड असं वळण लागेल आणि तिथून आपल्याला थेट आळंदीकडे पोहोचायचं आहे. अतिशय सुंदर पावसाळ्यामध्ये. आणि अशा प्रकारे मंडळी आपण दाखल झालेलो आहोत देवाची आळंदी या ठिकाणी. मंडळी, आपण आळंदीत प्रवेश केल्याच्या नंतर हे आपण पाहू शकता समोर पार्किंगची भली मोठी सोय. या ठिकाणी आपण गाडी पार्क केलेली आहे मंडळी. गाडी पार्किंग केल्याच्या नंतर मंडळी आपण सरळ निघतोय ते ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराच्या दिशेने. हा बाजारपेठचा रस्ता आहे मंडळी. तर मंडळी, आता आपण पोचलेलो आहोत संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिराकडे. हे बघा, हे समोर मंदिर आहे. या ठिकाणी साधारण 1296
या साली ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाल्याच्या नंतर संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन अशी समाधी घेतलेली आहे. ते हे मंदिर. आणि मंडळी, समाधी मंदिरातून दर्शन घेतल्याच्या नंतर आपण थेट आलेलो आहोत बाजूलाच असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेल्या दगडी भिंतीजवळ. चांगदेव हा ऋषी वाघावर बसून आला होता आणि त्याचा गर्वहरण करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी निर्जीव अशी भिंत चालवली होती. ती ही भिंत. त्या भिंतीचं दर्शन झाल्याच्या नंतर मंडळी आपण आलेलो आहोत इंद्रायणी नदीच्या काठावर. हीच ती इंद्रायणी नदी. असं म्हटलं जातं, इंद्रायणी काठी देवाची आळंदी. मंडळी, ज्या वेळेला एकादशी निमित्त आषाढी वारी सुरू होते त्यावेळेला आपले वारकरी बंधू मोठ्या संख्येने या ठिकाणाहून पंढरीच्या दिशेने निघतात. आणि ज्या वेळेला ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिराचा जो कळस आहे तो जेव्हा हलतो त्यावेळीच तो कळस हलल्याच्या नंतर त्याच वेळी वारी सुरू होते, जी थेट पंढरीला जाते. मंडळी, हा मंदिराचा जो आसपासचा परिसर आहे ही बाजारपेठ आहे. बघा, या ठिकाणी फुलांची, हारांची, तसेच तुळशी माळा, वेगवेगळ्या माळांची दुकानं या ठिकाणी आहेत. आणि भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येतात आणि खरेदी करतात. मंडळी, या ठिकाणी मंडळी राहायची पण उत्तम सोय आहे. राहण्यासाठी सुसज्ज अशा धर्मशाळा आहेत, लॉजिंग आहेत. मंडळी, आपणही एकदा या ठिकाणी जरूर भेट द्या. आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी पाहायला मिळेल, त्यांचं दर्शन घेता येईल. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला से कळस. पांडुरंग. तर मंडळी, हे होतं देवाची आळंदी. तर मंडळी, आजचा भाग इथेच संपतोय. आता इथून पुढे नेहमीप्रमाणे आपला प्रवास बॅक टू पॅव्हिलियन. तोपर्यंत आपल्या राजेशाही पर्यटन एक्सप्लोर विथ राजे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपले अभिप्राय कॉमेंट्स बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. आपला आजचा भाग आपल्याला कसा वाटला तो जरूर कळवा. तर मंडळी, निलेश राजेचा आपल्याला धन्यवाद. नमस्कार.